विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉडमास मूलभूत क्रियांबद्दलच्या सर्व कन्सेप्ट्स तसेच 2021 ते 2024 पर्यंत पोलीस भरतीत विचारले गेलेले या प्रकरणावर आधारित सर्व प्रकारचे प्रश्न अभ्यासणार आहोत। सर्वप्रथम आपण बॉडमास रूल समजून घेऊयात। बॉडमास रूललाच पेमदास रूल असे देखील म्हणतात। आता बॉडमास म्हणजे काय पाहूयात। बॉडमास, बी फॉर ब्रॅकेट्स, ओ फॉर ऑफ किंवा ऑर्डर्स, D for division, M for multiplication, A for addition, S for subtraction आणि पेमदास रूल मध्ये P for parenthesis, E for exponents, M for multiplication, D for division, A for addition आणि S for subtraction। बॉडमास आणि पेमदास रूल एकच आहे, फक्त पेमदास रूलला भारतात बॉडमास म्हणतात आणि मराठीत याला कंचे भागू बेव असे म्हणतात। म्हणजे कुठलीही पदावली सोडवताना सर्वप्रथम ब्रॅकेट सोडून घ्यावेत। सर्वात आधी कंस सोडवावा। जर कंसात कंस असेल तर सर्वात आधी आतील कंस सोडवायचा, नंतर बाहेरील कंस सोडवायचा। म्हणजे समजा 2 + 4 × 2 - 1 + 3 असं एक्झाम्पल असेल तर सर्वात आधी हा कंस सोडून घ्यायचा, नंतर हे ज्या बाहेरच्या क्रिया आहेत ह्या करायच्या। नंतर पुढे चे, याला ऑफ किंवा ऑर्डर्स म्हणतात। यामध्ये काय करायचं, चा, ची, चे किंवा घातांक सोडवा। म्हणजे कंसाचा दुसरा घात असेल चा आला, नंतर याचे वर्गमूळ असेल कंसाचे वर्गमूळ किंवा याचा तिसरा घात असेल तर दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं, चे किंवा जे काही घातांक असतील ते घातांक कंसाचे सोडून घ्यायचे। नंतर भागाकार, डिव्हिजन, कंस सोडवल्यानंतर त्याचे घातांक सोडवायचे, त्यानंतर डिव्हिजन करून घ्यायची, नंतर भागाकारानंतर मल्टिप्लिकेशन गुणाकार करायचा एक्झाम्पल मध्ये असेल त्याप्रमाणे, नंतर ऍडिशन आणि नंतर सबट्रॅक्शन करायची। यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, जर एकाच पदावलीमध्ये अनेक भागाकार असतील तर तो भागाकार नेहमी डावीकडून उजवीकडे या क्रमामध्ये करत जायचा। आता पेमदास रूल पण सेमच आहे, ब्रॅकेट्स ऐवजी फक्त काय पॅरेंथेसिस म्हणजे कंस सोडवायचा, ई म्हणजे एक्सपोनंट्स घातांक आणि मुळे जी काय असतील ती सर्वप्रथम करून घ्यायची ब्रॅकेट सोडवल्यानंतर, नंतर एम मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन पैकी कोणतीही क्रिया करा, नंतर ऍडिशन सबट्रॅक्शन जी डावीकडून आधी असेल ती क्रिया करायची मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मध्ये, ऍडिशन सबट्रॅक्शनचं पण तसंच। अशा प्रकारे आपण बॉडमास आणि पेमदास रूल शिकलेलो आहोत। आता आपण चिन्हांचे नियम पाहूयात। चिन्हांच्या नियमांमध्ये लक्षात ठेवा, बेरीज आणि वजाबाकीसाठी समान चिन्हे असतील तर त्यांच्यामध्ये बेरीज करायची आणि आलेल्या उत्तराला तेच चिन्ह द्यायचं। म्हणजे समजा +4 + 8 दोन्हींची चिन्हे काय आहेत, समान आहे, प्लस प्लस, मग ह्यांच्यात काय होणार बेरीज, 8 + 4 किती येणार 12, आलेल्या उत्तराले चिन्ह तेच राहणार म्हणजे प्लस राहणार। नंतर +4 + 8 ह्यांच्यामध्ये काय वजाबाकी, बरोबर, वजा वजा चिन्ह आहे, मग चिन्ह सेम आहेत त्यामुळे ह्यांची काय करायची बेरीज, 8 + 4 किती होणार 12 आणि आलेल्या उत्तराला तेच चिन्ह द्यायचं, समान चिन्ह वजा। ठीक आहे, अशा प्रकारे जर चिन्ह समान असतील तर त्यांच्यामध्ये क्रिया काय होते बेरीज आणि आलेल्या उत्तराला जे समान चिन्ह असेल ते देऊन टाकायचे। नंतर विरुद्ध चिन्ह असतील तर काय करायचं, बेरीज आणि वजाबाकीमध्ये विरुद्ध चिन्हे असतील तर यामध्ये मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, मोठी वजा लहान आणि जे काय उत्तर येईल त्याला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं। आता उदाहरण पहा, 4 + 8 + 4 + 8 यामध्ये चिन्ह विरुद्ध आहेत, म्हणजे 4 ला प्लस चिन्ह आहे, 8 ला वजा चिन्ह आहे, मग विरुद्ध चिन्ह असतील तर काय करायचं, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा, मोठी कोण आहे 8, 8 + 4 काय होणार 4 आणि यामध्ये मोठ्या संख्येचं चिन्ह, 8 ला चिन्ह काय वजा, त्यामुळे याचं उत्तर आलं +4। नंतर समजा +4 + 8 आहे, आता यामध्ये मोठी संख्या कोणती आहे, चिन्ह विरुद्ध आहेत, मोठी संख्या 8, 8 + 4 काय येणार 4 येणार आणि मोठी संख्या 8 याचं चिन्ह काय आहे प्लस, म्हणून इथे चिन्ह आलं प्लस। अशा प्रकारे बेरीज आणि वजाबाकी करताना जर समान चिन्हे असलेल्या दोन्ही संख्या असतील तर त्यामध्ये क्रिया बेरीज करायची आणि आलेल्या उत्तराला समान चिन्ह जे काय असेल ते द्यायचे आणि विरुद्ध चिन्ह असलेल्या संख्या असतील तर मोठी वजा लहान, बेरीज आणि वजाबाकी करताना
मोठी संख्या वजा लहान संख्या करायची आणि आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचे. आता गुणाकार आणि भागाकारासाठीचे चिन्हांचे नियम पाहूयात. गुणाकार आणि भागाकारामध्ये लक्षात ठेवा, जर समान चिन्हे असतील यामध्ये क्रिया काय होतात त्याच राहतात. गुणाकार असेल तर गुणाकारच होतो, भागाकार असेल तर भागाकारच होतो. पण समान चिन्हे असेल तर आलेल्या उत्तराला चिन्ह द्यायचं प्लस, धन चिन्ह. आणि जर विरुद्ध चिन्हे असतील तर आलेल्या उत्तराला चिन्ह काय येणार आहे, वजा, ऋण. एकदम सोपं आहे. क्रिया गुणाकार असेल तर गुणाकार करायचा, भागाकार असेल तर भागाकार करायचा. जर सेम चिन्ह असतील तर प्लस साइन द्यायचो आलेल्या उत्तराला, विरुद्ध चिन्ह असेल तर वजा साइन द्यायचं. आता उदाहरण पहा, समजा 4/2. दोन्हीची साइन काय आहेत, प्लस प्लस आहे. क्रिया काय आहे, भागाकार. 4/2 उत्तर काय येणार, 2. आणि सेम चिन्ह आहेत त्यामुळे चिन्ह कोणतं राहणार आहे, प्लस. समजा -4/2. आता यामध्ये चिन्ह वेगवेगळे आहेत. 4ला वजा चिन्ह आहे, 2ला कोणतं चिन्ह आहे, प्लस आहे, बरोबर. मग वजा अधिक चिन्ह काय येणार आहे, विरुद्ध चिन्ह. त्यामुळे आलेल्या उत्तराला चिन्ह असणार आहे वजा. आणि -4/2 याचं उत्तर काय येतं, 4/2, 2. नंतर 4x2 सेम चिन्ह आहेत, गुणाकार क्रिया होणार. 4x2 8 आणि चिन्ह काय येणार आहे, प्लस. 4x-2 असं असेल तर सेम, 2ला चिन्ह वजा आहे, 4ला चिन्ह प्लस आहे. क्रिया काय, गुणिले. गुणाकार करून घ्या. 4x2 काय होणार, 8 आणि आलेल्या उत्तराला वजा चिन्ह येणार. अशा प्रकारे आपण चिन्हांचे नियम पाहिले आहेत. आता आपण पदावली सोडवताना अपूर्णांकांच्या क्रिया, फ्रॅक्शन्स या क्रिया कशा करायच्या हे शिकूयात. अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी करताना छेद समान करावा लागतो. म्हणजे समजा हे दोन अपूर्णांक आहेत, 2/3 प्लस 4/5. हे दोन अपूर्णांक दिलेले आहेत, ह्यांची बेरीज असो किंवा वजाबाकी, मला हे जे छेद असणार आहेत हे छेद काय करावे लागणार आहेत, समान करावे लागणार. मग हे छेद समान कसे करतात, छेद समान करताना क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 2x5 प्लस मध्ये जे चिन्ह असेल ते द्यायचं इथे, 4x3 क्रॉस मल्टिप्लिकेशन भागिले आणि हे सरळ मल्टिप्लिकेशन करायचं, 3x5 इक्वल टू 2x5, 5×2 10 प्लस 4×3 12. गुणाकार आधी सोडून घ्यायचा, नंतर खाली 3x5 15, 10+12 काय झाला, 22/15. अशा प्रकारे अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी करायची. फक्त मध्ये चिन्ह इथे मायनस असेल तर इथे चिन्ह काय येणार आहे, मायनस. किंवा छेद समान करण्यासाठी काय करायचं, जे छेद आहेत त्यांचा लसावी काढायचा. आता 3 आणि 5 यांचा लसावी काय आहे, 15. त्यामुळे छेदाला 15 आणण्यासाठी कितीने तुम्हाला गुणावं लागेल, 3x5 बरोबर काय येतं, 15. आणि इथे काय 5x3 बरोबर काय येणार आहे, 15. मग खाली गुणल्यानंतर वरती पण गुणावं लागतं. म्हणजे काय होणार, 2x5 भागिले 3x5 प्लस 4x3 भागिले 5x3. मग बेपंचे 10/15 प्लस 4x3 12/15 बरोबर काय आलं, 22/15. यापैकी कोणत्याही प्रकारे जी सोपी वाटेल त्या प्रकारे तुम्ही बेरीज आणि वजाबाकी करू शकता. अपूर्णांकांचा गुणाकार कसा करायचा हे पाहूयात. गुणाकार करताना पहा, अंशाचा अंशाशी आणि छेदाचा छेदाशी गुणाकार करायचा. म्हणजे 4/3 इंटू 2/5. यामध्ये छेद समान लागत नाहीत. गुणाकार करताना लक्षात ठेवा, डायरेक्ट सरळ गुणाकार करायचा. 4x2 भागिले 3x5. 4x2 8 भागिले 3x5 किती होणार आहे, 15. झालं, गुणाकार एवढा सोपा आहे. आता आपण भागाकार कसा करायचा हे पाहूयात. भागाकार करताना दुसऱ्या अपूर्णांकाला उलट करून गुणाकार करावा. म्हणजे काय, दुसरा जो अपूर्णांक आहे त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा आणि त्यामध्ये गुणाकार करायचा. उदाहरण पाहूयात आपण. 4/3 डिवाइड 2/4. आता पहा, भागाकार क्रिया आहे, असा भागाकार आपल्याला डायरेक्ट करता येत नाही. मग काय करायचं, पहिला अपूर्णांक तसाच ठेवायचा, मध्ये चिन्ह काय द्यायचं, गुणिले. आणि हा 2/4 आहे, याचा काय घ्यायचा, रेसिप्रोकल. रेसिप्रोकल म्हणजे काय, छेदाचा होणार अंश आणि अंशाचा होणार छेद. म्हणजे रेसिप्रोकल काय आला, 4/2. आता गुणाकार, गुणाकार काय असा करायचा, अंशाचा अंशाशी छेदाचा छेदाशी. 4x4 भागिले 3x2. 4×4 16 भागिले 3×2 6.
आता याला भाग जातोय अजून, मग बेत्रिक 6, बेआठी 16, उत्तर काय आले 8/3. अशा प्रकारे करू शकता, किंवा इथे तुम्ही कॅन्सल पण करू शकता. बे एके बे, बे दुने 4 असं कॅन्सल करता येतं गुणाकारामध्ये. मग डायरेक्ट इथे तुम्हाला उत्तर मिळालं 2 गुणिले 4, 8/3 गुणिले 1 काय झाला 3. कुठल्याही प्रकारे सोडू शकता. अशा प्रकारे अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार कसा करायचा हे आपण शिकलो. आता आपण बॉडमासवर आधारित 2021 ते 24 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांमधील सर्व प्रकारचे प्रश्न अभ्यासूयात. पहिला प्रश्न आहे, यवतमाळ पोलीस 2024 साली विचारला गेलाय 12 गुणिले 3 अधिक 4 भागिले 8 वजा 5. आता पहा, नियमाप्रमाणे सर्वप्रथम आपल्याला काय सोडवायचं आहे, कंस. मग 12 गुणिले 3 अधिक 4 भागिले 8 वजा 5. 12 गुणिले 3 कंस सोडवा, 12 36, 36 अधिक 4 कंसाचं चिन्ह तसंच द्या, भागिले 8 वजा 5. 36 अधिक 4 कंस सोडवायचा आहे 40 भागिले 8 वजा 5. आता क्रिया काय, भागिले आणि वजा. मग काय करणार आपण, भागाकार. 40 भागिले 8, 8×5 40, म्हणजे उत्तर किती आलं 5. 5 वजा 5 बरोबर उत्तर येणार आहे 0. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 0 ह्या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन पुणे लोहमार्ग पोलीस 2024 साली विचारलाय 999 गुणिले 99 गुणिले 9 भागिले 99 भागिले 9 भागिले 3. आता पहा, या क्वेश्चन मध्ये गुणाकार आणि भागाकार आहेत, बरोबर. अनेक गुणाकार आणि अनेक भागाकार आहेत. मग अशा वेळी काय करायचं, डावीकडून जी क्रिया पहिली आहे ती क्रिया करत जायची. मग गुणाकार आहे म्हणजे पहिलं काय करावं लागेल आपल्याला, 999 गुणिले 99 हे करावं लागेल. नंतर त्याला गुणिले 9 करायचं, नंतर त्याला भागिले 99 करायचं, मग भागिले 9 भागिले 3. अशा प्रकारे तुम्ही सोडू शकता. किंवा डायरेक्ट जे भागाकार आहेत त्यांचं रूपांतर गुणाकारामध्ये करून घ्यायचं. मग भागिलेचं जर गुणाकार करायचा असेल तर 99 म्हणजे काय घेणार आपण, 1/99 रेसिप्रोकल. खाली काहीच नाही म्हणजे काय असतो 1. नंतर भागिलेचा होणार गुणाकार 9/1, गुणाकार चिन्ह घेतल्यानंतर काय झाला 1/9, गुणाकार 1/3. अशा प्रकारे सोडू शकता. किंवा या तिन्हींचा गुणाकार करा, मग त्याला 99 ने भागा, मग पुन्हा आलेल्या उत्तराला 9 ने भागायचं, मग पुन्हा आलेल्या उत्तराला 3 ने भागायचं. त्यापेक्षा डायरेक्ट गुणाकाराची चिन्ह घ्यायची आणि इथे कॅन्सल पण होत आहेत. लक्षात ठेवा, गुणाकार आणि भागाकार असेल त्यावेळेस जर सेम सेम अंक असतील तर डायरेक्ट भागाकाराचं रूपांतर गुणाकारामध्ये करायचं, जेणेकरून आपल्याला उत्तर सोडवताना सोपं जातं. आता गुणाकार आहे, हा 9 या 9ला कॅन्सल झाला, हा 99 या 99ला कॅन्सल झाला. अंश आणि छेद गुणाकारामध्ये कॅन्सल होतात आणि मग उत्तर काय येणार आहे आपलं 999 भागिले 3. 3 एके 3, 3 त्रिक 9, नंतर पुन्हा 3 त्रिक 9, 3 त्रिक 9. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 333 हे या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. जर गुणाकार करत बसले तर सोडवायला वेळ जाणार आहे, त्यापेक्षा डायरेक्ट भागाकाराचं रूपांतर गुणाकारात करायचं आणि एक्झाम्पल सोडवायचं. पुढील क्वेश्चन ठाणे ग्रामीण पोलीस 2023 साली विचारला गेलाय. आता 1 डिव्हाइड ब्रॅकेट आहे, ब्रॅकेटमध्ये पुन्हा ब्रॅकेट आहे. मग सर्वप्रथम आतील कंस सोडून घ्यायचा, 1 भागिले आतमध्ये 1/2 प्लस 1/3 अधिक 1/6 भागिले आतला ब्रॅकेट सोडवायचा, बरोबर. मग इथे काय करावं लागेल, छेद समान करून घ्यावं लागेल. काय येणार 3 गुणिले 3 किती झाले 9, वजा 4 गुणिले 1 काय येणार 4 भागिले 4 गुणिले 3 किती होणार 12 इंटू 1 इक्वल टू काय होणार 1 डिवाइड तसंच राहणार 1/2 अधिक 1/3 अधिक 1/6 भागिले चिन्ह तसंच 9 वजा 4 किती येणार आहे 5, 5/12 गुणिले 1 बरोबर. मग हा कंस आलाय लगेच चिकटू नये, बरोबर. मग आधी हे सोडून घ्यायचं, नंतर 1 भागिले 1/2 अधिक 1/3 अधिक 1/6 भागिले 5/12 गुणिले 1 उत्तर काय येणार आहे 5/12 तसंच येणार आहे. आता आपण हा कंस आधी सोडून घ्यायचा, मग आतमध्ये काय होणार 1/2 अधिक 1/3 अधिक 1/6 इथे भागाकार आहे. भागाकाराचं रूपांतर गुणाकारामध्ये क्रिया करायचं. गुणाकार 12 वरती जाणार 5 खाली येणार 12/5. आता इथे गुणिले तुम्ही हा 6 एके 6 6 दुने 12 हा आपण कॅन्सल करू शकतो. आता पुढे काय येणार 1
भागिले 1/2 प्लस 1/3 प्लस काय राहिलं 1 गुणिले 2 2 भागिले 1 गुणिले 5 काय आला 5 इक्वल टू 1 भागिले आता ह्या तिन्हींचा काय करावं लागेल आपल्याला छेद समान करावं लागेल मग 2 3 आणि 5 यांचा लसावी तो किती येतो 2 3 आणि 5 यांचा लसावी काढूयात आपण 1 बे बे हे सगळ्या काय आहेत मूळ संख्या आहेत त्यामुळे यांचा लसावी काय असणार बेत्रिक 6 6 पंचे 30 30 हा यांचा लसावी मग आता 2 ला 30 मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 15 ने गुणावं लागेल बरोबर म्हणून वरती 1 गुणिले 15 15 आला प्लस 3 ला 30 मध्ये 10 ने गुणावं लागेल म्हणजे वरती 1 गुणिले 10 10 आला प्लस 5 ला 30 मध्ये करायला कितीने गुणावं लागेल 6 ने म्हणजे वरती पण 6 ने 6 दुने 12 भागिले किती आला 30 बरोबर 1 भागिले आता वरचींची बेरीज करून घ्या 15 अधिक 10 25 25 अधिक 12 किती होणार आहे 37 37 भागिले 30 बरोबर आता भागिलेचं रूपांतर कशात करावं लागेल आपल्याला गुणिले 1 गुणिले 30 भागिले 37 याचं उत्तर आलं 30/37 ऑप्शन क्रमांक 1 30/37 याचे बरोबर उत्तर आहे आता इथे आपण लसावी काढून सोडवलं याच दुसरं तुम्ही कसं करू शकता आधी क्रॉस मल्टिप्लिकेशन करून हे सोडवायचं म्हणजे काय आलं असतं 1 गुणिले 3 3 अधिक 1 गुणिले 2 2 भागिले बेत्रिक 6 आलं असतं प्लस 2 भागिले 5 मग सोडवायचं 3 अधिक 2 किती आला असता 5/6 अधिक 2/5 आलं असतं आणि पुन्हा मग हे सोडवायला लागलं असतं 5 5 25 अधिक 6 दुने 12 भागिले 6 पंचे 30 बरोबर आलं असतं 25 अधिक 12 किती झाला असता 37/30 म्हणजे याचं उत्तर एवढंच आलं असतं 37/30 अशा प्रकारे पण ही बेरीज करता आली असती किंवा डायरेक्ट एलसीएम काढून केली तरी चालेल पुढील क्वेश्चन रायगड चालक 2021 साली विचारलाय 8√28 भागिले 2√7 हेच आपण कसं लिहू शकतो 2 वर्गमुळामध्ये 7 आता पहा जर आपल्याला वर्गमूळ कॅन्सल करायचे असेल तर दोन्ही वर्गमूळ काय आली पाहिजेत सेम आली पाहिजे आता इथे वर्गमूळ 7 आहे आणि इथे वर्गमूळ 28 आहे वर्गमूळ 7 याचं उत्तर आपल्याला काढता येतं का नाही मग असा प्रयत्न करायचा की वरच्या वर्गमूळमध्ये 7च शिल्लक राहायला पाहिजे आता पहा 8 7च्या पाड्यामध्ये 28 आहे का आहे 7 गुणिले 4 अशी पूर्ण वर्ग संख्या शोधायची जिने ह्या संख्येला भाग गेला पाहिजे आता कोणती संख्या आहे ती पहिला 1 असतो 2चा वर्ग 4 4 ने 28 ला भाग जातो का जातो 4 गुणिले 7 7 चोक 28 आलं मग हा घेऊ शकता तुम्ही किंवा अशा वेगळी संख्या असेल तर तुम्ही पुढे पुढे ट्राय करत राहायचं 3चा वर्ग 9 9 ने त्या संख्येला भाग जातो का 16 16 ने त्या संख्येला भाग जातो का म्हणजे अशी कोणती तरी पूर्ण वर्ग संख्या शोधायची ज्या संख्येने याला भाग गेला पाहिजे कारण ती आपण वर्गमुळातनं बाहेर काढू शकतो आता पहा इथे खाली काय आला 2√7 पुढे काय होणार 8 तसंच राहणार आहे वर्गमुळामध्ये काय 7 गुणिले 4 हेच आपण कसं लिहू शकतो वर्गमूळ 7 गुणिले वर्गमूळ 4 भागिले खाली काय 2 वर्गमूळ 7 आता पहा वर्गमूळ 4 हे आपल्याला माहिती किती असतो 2 हा जो 2 आहे तो 2 8 ला मल्टिप्लाय होणार 2 गुणिले 8 आणि ब्रॅकेटमध्ये काय राहिला वर्गमूळ 7 भागिले खाली काय आला 2√7 हा 2 आणि हा 2 काय झाला कॅन्सल √7 पण काय झाला कॅन्सल उत्तर काय येणार आहे 8 ऑप्शन क्रमांक 3 ह्या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे सोलापूर SRPF 2023 साली विचारलाय सिंपल आहे -5 वजा 3 +4 आता पहा इथे पहिला कंस सोडून घ्यायचा ज्यावेळी इथे काहीच चिन्ह नसतं क्रियेचं त्यावेळी काहीच नाही म्हणजे काय असतो गुणाकार -5 वजा काहीच नाही म्हणजे काय असतो 1 असतो गुणिले -3 +4 म्हणजे अशा प्रकारे ते सोडवायचंय मग आता -5 पहिले काय करणार आपण कंस सोडून घेणार बरोबर मग -5 वजा 1 गुणिले -3 मध्ये चिन्ह काय गुणाकार आहे म्हणजे यांचं काय होणार गुणाकार होणार 3 आणि 1 गुणाकार काय येणार वजा चिन्ह काय राहणार आहे प्लस चिन्ह येणार आणि 3 1 3 +4 पहा आपण गुणाकारामध्ये शिकलो होतो जर गुणाकार असेल आणि दोन्ही आता इथं वजा 1चं चिन्ह काय वजा आहे हे चिन्ह पण काय
वजा आहे, म्हणजे यांच्यामध्ये चिन्ह क्रिया काय होणार आहे, गुणाकार, आणि चिन्ह काय येणार आहे, प्लस. मग तेच केलं आपण, 1 गुणिले 3 3 आणि चिन्ह प्लस. आता वजाबाकी करा, वजा अधिक काय होणार, वजा 5 वजा 3 2 येणार, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे, प्लस 4. वजा अधिक वजा होणार, 4 वजा 2 2, मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस आहे, याचं उत्तर आलं 2. ऑप्शन क्रमांक 2 याचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन जळगाव पोलीस 2024 साली विचारलाय, जर 3 अधिक 4 बरोबर 12, 4 अधिक 4 बरोबर 16, तर 3 अधिक 3 बरोबर किती? काय दिलंय, 3 अधिक 4 बरोबर काय दिलेलं आहे आपल्याला, 12. नंतर 4 अधिक 4 बरोबर काय दिलाय, 16. 3 अधिक 3 बरोबर काय येईल ते विचारलंय. आता पहा, यांनी 3 अधिक 4 किती येतो, 7, पण इथे काय दिलंय, 12. म्हणजे यांनी क्रिया करताना प्लस नाही तर गुणिले केलाय. 3 गुणिले 4 बरोबर काय उत्तर येतं, 12. 4 अधिक 4 नाही तर 4 गुणिले 4 केले, बरोबर उत्तर किती येतं, 16. मग 3 अधिक 3 त्याचं उत्तर काय येणार आहे, 3 गुणिले 3 बरोबर 9. ऑप्शन क्रमांक 1 याचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन कोल्हापूर पोलीस 2024 साली विचारलाय, दशांश दशांशांचा भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी कशी करायची हे आपण पाहूयात. 25.2 भागिले 8.4 गुणिले, नियम तेच राहणार, पहिला भागाकार पहिला कंस सोडवायचा, 4.16 अधिक 3.84. मग कंसामध्ये यांची बेरीज आहे, बेरीज करून घ्या, 4.16 अधिक 3.84. लक्षात ठेवा, दशांशांची बेरीज किंवा वजाबाकी करताना दशांश चिन्हाच्या खालीच ते चिन्ह आलं पाहिजे, म्हणजे दशांशाच्या खाली दशांश घ्यायचा आणि बेरीज करायची. मग 6 अधिक 4 किती होणार, 10, हातचाला 1, 8 अधिक 1 9 9 1 10, हातचाला 1, मध्ये दशांश पॉइंट तसाच राहणार. 4 अधिक 3 7, 7 आणि 1 8, म्हणजे ह्या कंसाचं उत्तर आलेलं आहे 8. आता 25.2 भागिले 8.4 गुणिले, याचं उत्तर आलेलं आहे 8. आता हा दशांश कसा सोडवायचा, पहा, 25.2 भागिले याचा आपण काय करू शकतो, गुणिले 1/8.4 गुणिले काय येणार आहे, 8. भागाकाराचं रूपांतर गुणाकारामध्ये केलं. मग आता वरती काय येणार, या सर्वांचा गुणाकार आहे बरोबर, खाली काहीच नाही म्हणजे काय असतो याच्या 1. मग वरती येणार 25.2 गुणिले 8 भागिले खाली येणार 8.4. आता भागाकार सिंपल करण्यासाठी काय करायचं, पहा, हे जे दशांश आहेत हे दशांश काढून टाकायचे. मग आता वरती दशांश 8 नंतर काहीच नाही म्हणजे त्याचा काही संबंध नाही. इथे दशांश नंतर किती पॉईंट आहे, 1 आहे. या संख्या सगळ्या तशाच लिहून घ्या, 252 गुणिले 8 भागिले 84. दशांश देऊ नका. नंतर दशांश नंतर किती संख्या आहे, एकच आहे. मग वरती जेवढ्या दशांश नंतर संख्या असतील तेवढे शून्य खाली द्यायचे, म्हणजे खाली किती शून्य येणार, 1. आणि खाली पण छेदाला दशांशानंतर एकच संख्या आहे, त्यामुळे वरती 1 शून्य द्यायचा, कुठल्याही संख्येला द्या. आता पहा, हा शून्य आणि हा शून्य काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. नंतर भागाकार करूयात, याला दोन्हींना 4 ने भाग जातो, 4 दुने 8 बेके बे, नंतर 4 दुने 8 बरोबर 252 गुणिले 2 भागिले 21. आता इथे 21 ने 252 ला भाग जातो का, पहा, 21 एके 21, 25 वजा 21 4 आले, म्हणजे 21 दुने 42 गेला भाग. मग 12 गुणिले 2 उत्तर काय येणार आहे, 24. ऑप्शन क्रमांक 3 हे याचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन भंडारा पोलीस 2024 साली विचारलाय, 1250 अधिक 1725 भागिले 825 अधिक 365. पहिला आपल्याला बेरीज करून घ्यावी लागेल, कंस सोडवायचे आणि मग त्यांचा भागाकार करायचा. 825 अधिक 365, मग 1250 अधिक 1725 बेरीज करा, 0 + 5 5 5 2 7 7 2 9 2975 भागिले 825 अधिक 365, 5 5 10 6 7 8 9 8 3 11 1190. आता हाच भागाकार आपण कसा लिहू शकतो, 2975 भागिले 1190. आता या दोन्हींना 5 ने भाग जातोय, शेवटी 5 आहे इथे 0 आहे, मग दोन्हींना 5 ने भाग जातोय देऊ शकतो, किंवा डायरेक्ट 1190 ने 2975 ला भाग घालू शकतो.
मग आता भाग देऊन घेऊयात आपण 5ने. 2975 भागिले 5 तर किती येणार आहे? 5 एके 5, 5 10 5 15, 5 चोक 20, 5 5 25, इथे आला 4, 47, 5 9 45, 2 उरले, 5 5 25. म्हणजे बरोबर काय होणार? 595 भागिले 1190ला 5ने भाग द्या. 1190 भागिले 5, 5 एके 5, 5 दुने 10, 1 आला, 5 त्रिक 15, 4 आले, 5 आठे 40, 238. असं करू शकता किंवा डायरेक्ट 1190ने 2975 ला भाग घालवायचा. आता 595 भागिले 238 आले. 595 भागिले 238. आता 238 आणि 595. 238 गुणिले 2 करून पाहूयात. 8 दुने 16, 3 दुने 6, 1 7, 2 दुने 4. 476 याच्या जवळ आले म्हणजे 2 आला वजा 476. 15तून 6 गेले 9, इथे आला 8, 8तनं 7 गेला 1, 5तनं 4 गेला 1. आता 238ने 119ला भाग जात नाही त्यामुळे इथे काय येणार आहे? पॉईंट. वरती पॉईंट आला म्हणजे खाली काय आला? 0. मग 238ने 1190ला भाग घालवा. आता 2 पंचे 10 याच्या जवळ आहे म्हणून आपण 5ने भाग घालून पाहूयात. 8 पंचे 40, 5 त्रिक 15 आणि 4 19, 5 दुने 10 आणि 1 11 आलं 1190 म्हणजे 2.5 वजा 1190. उत्तर काय येणार आहे? 00. म्हणजे बरोबर उत्तर आलं 2.5. ऑप्शन क्रमांक 2. पुढील क्वेश्चन नागपूर ग्रामीण चालक 2021 साली पण विचारलाय. अकोला SRPF 2021 साली पण विचारलाय. अगदी इझी क्वेश्चन आहे. काय 64 भागिले 0.08 हेच आपण कसं लिहू शकतो? 64 भागिले 0.08. भागाकार करताना सांगितलंय मी सिंपल ट्रिक. काय करायचं? ज्या संख्या आहेत त्या डायरेक्ट लिहून घ्यायच्या आणि वरती दशांश नाहीये, खाली दशांशानंतर किती संख्या आहेत? 2, ते 0 फक्त वरती द्यायचे. झालं. 6400 भागिले 8 करा. काय उत्तर येणार आहे? 8 एके 8, 8 8 64 आणि 2 0 तसेच. म्हणजे याचं बरोबर उत्तर आलेलं आहे ऑप्शन क्रमांक 4, 800. पुढील क्वेश्चन बीड पिंपरी चिंचवड शहर पोलीस 2024 दोन्ही क्वेश्चन पेपरमध्ये विचारलाय. दशांशांची बेरीज आहे. मग दशांशांची बेरीज आणि वजाबाकी करताना काय करायचे? दशांश एकाखाली एक लिहायचे आणि बेरीज आणि वजाबाकी करायची. 0.32 अधिक 3.72 वजा 0.94. बेरीज करून घ्या. 0.32 अधिक 3.72 दशांशाखाली दशांश 2 अधिक 2 4, 3 आणि 7 10, इकडे एक येणार दशांश तसाच 3 आणि 1 4. म्हणजे एवढंच उत्तर काय आलं? 4.04 वजा 0.94. त्याच्यातून काय करायचं आहे? 0.94 वजा करायचं आहे. 4तनं 4 गेले 0 राहिले, 0तून 9 जात नाही 10 आला, इकडे राहणार 3, 10तनं 9 गेला 1, पॉईंट तसाच 3तनं 0 गेला 3, तर आलं 3.10. ऑप्शन क्रमांक 2 ह्याचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन मुंबई चालक 2024 साली विचारलाय. 25 गुणिले 25 भागिले 5 कसं सोडू शकता तुम्ही? काय 25 गुणिले 25 भागिले 5 डायरेक्ट असं करू शकता. 5 5 25, 25 5 125 किंवा 25 गुणिले 25 भागिले 5 अशा प्रकारे सोडू शकता. आधी 25 गुणिले 25 करून घ्यायचं. 625 भागिले त्याला 5 करायचं. 5 1 5, 5 दुने 10, 5 5 25 तर आलं 125. कोणत्याही प्रकारे सोडवा. गुणाकार भागाकार कोणती क्रिया आधी केली तरी चालते. ऑप्शन क्रमांक 1 125 हे याचे बरोबर उत्तर आहे. गुणाकार आणि भागाकार जास्त वेळा असतील तर डावीकडून उजवीकडे करत जायचे. धुळे पोलीस 2024 साली विचारलाय. दशांशांची बेरीज आहे 0.01 प्लस 0. किती मोठी संख्या असू द्या, दशांशाच्या खाली दशांश आला पाहिजे. 0.001 प्लस 0.0011. आता इथे काहीच नाही म्हणजे काय? 0. दशांशानंतर ज्या संख्या असतात त्या सेपरेट वाचल्या जातात. म्हणजे 0 1 0 0 याला 100 असं वाचलं जात नाही. त्यामुळे 0 आपण देऊ शकतो. 0 अधिक 1 अधिक 1 किती होणार? 2. नंतर 1 1 0.0. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 0.0112. पुढील क्वेश्चन ठाणे ग्रामीण पोलीस 2024 साली विचारलाय. दशांशांचा गुणाकार आहे पाहूयात. आता गुणाकार करायची गरज नाहीये कारण गुणिले 0 आहे बरोबर. म्हणजे या सगळ्याचं उत्तर काय येणार आहे? 0 प्लस 1 आहे पुढं. बरोबर काय आलं उत्तर? 1. लक्षात ठेवा 0ने कुठल्याही संख्येला गुणलं
तर नेहमी उत्तर आपल्याला 0च मिळतं. पुढील क्वेश्चन दौंड SRPF 2021 साली विचारलाय. खालील समीकरणात कोणकोणत्या संख्यांमध्ये अदलाबदल केल्यास दिलेले समीकरण सत्य ठरेल. आता अशी उत्तरं डायरेक्ट पर्यायावरून सोडवायची. पहिला पर्याय काय, प्लस व भागिले. मग प्लस आणि भागिलेची अदलाबदल करा. 5 अधिकच्या ऐवजी आपण काय टाकणार आहे, भागिले. ह्यांची अदलाबदल करायची. बाकीचं तसंच ठेवायचं. 3 गुणिले 8 वजा 12 भागिलेच्या ऐवजी काय टाकणार आपण, +4. बरोबर 3 येतं का चेक करा. आता काय 5 भागिले 3 आहे. पहिला आपल्याला भागाकार करावा लागेल. होईल का हा भागाकार, नाही. म्हणजे हा ऑप्शन इथेच कट आहे, करायची गरज नाही. नंतर पुढील प्लस व मायनस. 5 अधिकच्या ऐवजी -3 गुणिले 8 वजाच्या ऐवजी प्लस टाकायचा आहे, +12 भागिले 4. आता पहा पहिला भागाकार करायचा. 12 भागिले 4 3 येणार, अधिक 5 वजा 3 गुणिले 8 अधिक 3 आलं. मग वजा बाकी करून गुणाकार करून घ्या. 5 वजा 8 त्रिक 24 अधिक 3 झाला. 5 वजा 24 याचं उत्तर काय येणार, वजा 19 + 3. वजा 19 + 3 किती आला, वजा 16. त्यामुळे हा पण ऑप्शन नाही. नंतर पुढील ऑप्शन वजा व भागिले. वजा आणि भागिलेची अदलाबदल करून पाहूयात. 5 अधिक 3 गुणिले 8 तसंच वजाच्या ऐवजी भागिले टाकायचा 12 आणि भागिलेच्या ऐवजी वजा टाकायचा 4. याचं उत्तर काय येतं पाहूयात. 5 अधिक, आता गुणाकार आणि भागाकार आहे. 8 भागिले 12 होत नाही, मग पहिला गुणाकार करा. एकच गुणाकार आणि एकच भागाकार आहे, त्यामुळे कुठलीही क्रिया आधी करू शकतो. 3 गुणिले 8 काय होणार, 24 भागिले 12 वजा 4. आता भागाकार करावा लागेल आधी. 12 दुने 24 वजा 4. 5 अधिक 2 किती आला, 7. 7 वजा 4 बरोबर काय आलं उत्तर 3. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आले बरोबर. ऑप्शन क्रमांक 3 वजा व भागिले या चिन्हांची अदलाबदल केली तर हे समीकरण सत्य ठरेल. पुढील क्वेश्चन ठाणे शहर पोलीस 2024 साली विचारलाय. 734 गुणिले 999. आता पहा ज्यावेळेस असे क्वेश्चन विचारले जातात त्यावेळेस हा 999 आहे, एवढा गुणाकार करत बसायचा नाही. हा 999 हाच आपण कसा लिहू शकतो, 1000 वजा 1 लिहू शकतो बरोबर. म्हणजे जर 1000 असेल तर आपल्याला हा गुणाकार करायला इझी जातो, तर गुणाकार करायची पण गरज नाही. त्यामुळे 999 म्हणजे 1000 वजा 1 लिहायचा. 734 गुणिले 1000 किती येणार आहे, 734 तसाच पुढे 3 शून्य वजा 734 गुणिले 1 येणार. जरी ते वजा चिन्ह असतं तर वजा वजा काय आला असता, प्लस. पण इथे प्लस चिन्ह आहे त्यामुळे प्लस वजा मायनस. 734 गुणिले 1 काय झाला, 734. आता ही वजाबाकी करा. 7,34,000 वजा 734. 0तून 4 जात नाही, 10तनं 4 गेले 6 आले, तर इथे 9 येणार. 9तनं 3 गेले 6, इथे पण 9 येणार. 9तनं 7 गेले 2, इथे 3 येणार. 3 3 7. 7,33,266 एक ऑप्शन मध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1 याचे बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा ज्यावेळेस असे एक्झाम्पल असतात 999 देऊ द्या, नाही तर 9,999 देऊ द्या. 9,999 दिलं असतं तर काय केलं असतं, 10,000 वजा 1 केलं असतं. किंवा गुणिले 99 असतं तर काय केलं असतं आपण, 100 वजा 1 केलं असतं. अशा प्रकारे आपण हे एक्झाम्पल सोडवू शकतो. पुढील क्वेश्चन गडचिरोली पोलीस 2023 साली विचारलाय. 80 भागिले 0. आपल्याला माहिती आहे कुठल्याही संख्येला 0 ने भाग जात नाही. त्याचं उत्तर काय येतं, अनंत किंवा इन्फिनिटी हे उत्तर येतं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हे याचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन पुणे लोहमार्ग पोलीस 2024. 304 वेळा 141 किती होतात. आता ज्यावेळेस असे एक्झाम्पल असतात वेळा, याचा अर्थ असतो गुणिले. 304 गुणिले 141 हे सोडून घ्या. 304 गुणिले 141 4 0 3 प्लस 0 4 चौक 16 4 1 4 गुणिले 0 0 1 आला. 4 त्रिक 12 प्लस 0 0 141 1 नेच परत गुणायचे. 4 0 3 4 6 3 1 4 आणि 4 8 2 3 आणि 1 4 42,864 42,864 ऑप्शन क्रमांक 3 ह्याचं बरोबर उत्तर आहे. फक्त लक्षात ठेवा 304 वेळा 141 म्हणजे यांच्यामध्ये काय क्रिया असणार आहे, गुणाकार. पुढील क्वेश्चन अहिल्यानगर पोलीस 2023 साली विचारलाय.
54 वजा 82 वजा 73 वजा 15 वजा x बरोबर 37. तर x ची किंमत काढायला लावली. आता डायरेक्ट सोडूयात. 54 वजा 82 वजा 73 वजा 15 वजा x आहे. यामध्ये आपण काय करू शकतो का? x आहे त्यामुळे काय करता येणार नाही. मग आधी त्या ब्रॅकेटला बाहेरच्या वजा चिन्हाशी गुणून घेऊयात. 54 वजा 82 वजा 73. आता वजा 15 इथे काहीच नाही म्हणजे 1 असतो आणि चिन्ह काय असतं मध्ये गुणिले. वजा 1 गुणिले 15 याचं उत्तर काय येणार? वजा 15. वजा वजा काय होणार? प्लस वजा 1 गुणिले वजा x याचं उत्तर येणार आहे x. बरोबर काय आला? 37. आता 54 वजा 82 तसाच वजा 73 वजा 15 ब्रॅकेट सोडून घ्या. 73 वजा 15 किती होणार आहे? 58 अधिक x बरोबर 37. हा ब्रॅकेट सोडवून घ्या. 54 वजा हा सोडवता येणार नाही मायनसने मल्टिप्लाय करून घ्यायचं. 82 वजा अधिक वजा 58 चिन्ह वजा अधिक वजा x बरोबर 37. तर 54 वजा 82 वजा 58 किती होणार आहे? 82 मधून 58 गेले, 12तनं 8 गेले 4, ते आले 7, 7तनं 5 गेला 2, म्हणजे इथं आलं 82 वजा 58 किती येणार आहे? 24 वजा x बरोबर 37. आता हा ब्रॅकेट सोडूयात. 54 वजा 24 वजा x वजाने मल्टिप्लाय करून घ्या. वजा याचं चिन्ह प्लस आहे. वजा प्लस काय होणार? वजा 24 तसाच. नंतर वजा वजा काय होणार? प्लस आणि x तसाच. बरोबर काय? 37. हे सोडूयात. 54 वजा 24 4तनं 4 गेला 0, 5तनं 2 गेला 3, मोठ्या संख्येचं चिन्ह 30. 30 प्लस x बरोबर काय? 37. x बरोबर x ची किंमत काढायची. हा 30 इकडं प्लस आहे, इकडे जाऊन काय होणार? वजा. 37 वजा 30 x ची किंमत आलेली आहे 7. ऑप्शन क्रमांक 1 हे क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन लातूर पोलीस 2024 साली विचारलाय. हा 24 कंस दिलाय 84 कंस 42 कंस 48. आता यामध्ये कोणत्या संख्या कोणती चिन्ह बसतील हे आपल्याला क्वेश्चन आहे. पहा पहिला ऑप्शन थ्रू जाऊयात. 24 गुणिले 84 पहिले चिन्ह गुणिले नंतर परत गुणिले गुणिले 42 बरोबर 48. शक्य आहे का हे? ह्यांचा गुणाकार 48 येणं नाही, म्हणजे हा ऑप्शन कट. आता ऑप्शन 2 चेक करूया. 24 भागिले 84 गुणिले 42 बरोबर 48. 24 भागिले 84 किती येतं? भागाकार करून घ्या आधी किंवा गुणाकार करा. याचं उत्तर पण 48 येणार नाहीये. पुढील ऑप्शन चेक करू. 24 भागिले 84 प्लस 42 बरोबर 48. 24 भागिले 84 प्लस 42 बरोबर 48 येणार आहे का? हे पण 24 भागिले 84 म्हणजे 24 गुणिले 1/84 येणार. जातोय का 24 ने याला भाग? नाही, त्यामुळे हे पण उत्तर येणार नाही. नंतर पुढील ऑप्शन चेक करू. 24 गुणिले 84 भागिले 42 बरोबर 48. ऑप्शन चेक करूयात. 24 गुणिले 84 भागिले 42 आहे. 42 एके 42, 42 दुने 84 आणि 24 दुने किती आलं? 48. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 ह्याचं बरोबर आन्सर आहे. पुढील क्वेश्चन अहिल्यानगर SRPF 2023 साली विचारलाय. 9 गुणिले 9 अधिक 9 भागिले 9 वजा 9. 9 गुणिले 9 कोणतीही क्रिया करा, गुणिले भागिले एकदाच आहे. 9 गुणिले 9 81 अधिक 9 भागिले 9 1 वजा 9. 81 अधिक 1 किती होणार आहे? 82. 82 वजा 9 याचं बरोबर उत्तर येणार आहे 73. ऑप्शन क्रमांक 2. पुढील क्वेश्चन कोल्हापूर पोलीस 2024 साली विचारलाय. 5/6 भागिले अधिक ब्रॅकेट सोडवावं लागेल. क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 गुणिले 3 3 अधिक 1 गुणिले 2 2 भागिले 2 गुणिले 3 6 बरोबर 5/6 भागिले 3 अधिक 2 5 5/6. आता भागाकार करायचा आहे. डायरेक्ट उत्तर येते 5/6 भागिले 5/6 दिलाय. उत्तर काय असणार आहे? 1 किंवा 5/6 गुणिले 6/5 करा. 6ला 6 कॅन्सल, 5ला 5 कॅन्सल, उत्तर 1 आलं. ऑप्शन क्रमांक 2 याचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन नंदुरबार पोलीस 2024 साली विचारलाय. सर्वप्रथम कंस सोडवायचा. कितीही स्क्वेअर रूट असू द्या, काही असू द्या. 625 चं वर्गमूळ काय येणार आहे? 25. 225 चं वर्गमूळ 15.
प्लस 121चं वर्गमूळ 11, 64चं वर्गमूळ 8 भागिले 292 भागिले 24. आता बेरीज करून घ्या. पहिली क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 25 गुणिले 8 मध्ये साइन प्लस 11 गुणिले 15 भागिले 15 गुणिले 8. सोडूयात हे. भागिले 292 भागिले 24 बरोबर. 25 गुणिले 8 किती होणार? 200 प्लस 11 गुणिले 15, 15 गुणिले 11, 11 5 55, 11 1 11, 11 आणि 5 16, 165 भागिले 15 गुणिले 8. याचं उत्तर किती येणार आहे? 120 भागिले 292 भागिले 24. आता हे सोडूयात आपण. 200 प्लस 165 किती होणार? 365 भागिले 120. भागाकाराचं काय होणार? गुणाकार. 24 भागिले 292. आता हे सोडून घ्या. कशाने भाग जातोय बघूया. 12 यांना 2 यांना जातो. 12 1 12, 10 ला 12 2 1 24, पुन्हा 2 याला जातो. 2 5 10, इथे 5 आलाय. 5 ने 365 ला जातो. 5 7 35, 1 आला. 5 3 15, 73 भागिले 292 आले. 73च्या पाड्यात 292 येतो का पहा. 73 गुणिले 7 23 7 चोक 28, 4च्या जवळ 4 3 12, 7 चोक 28 आणि 1 झाले 29 आहे. म्हणजे 73 1 73, 73 चोक 292, 1/4. ऑप्शन क्रमांक 2 हे याचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन पिंपरी चिंचवड पोलीस 2023. सेम असा एक क्वेश्चन आपण सोडवलेला आहे. त्या पद्धतीने सोडवा आणि याचं उत्तर कमेंटमध्ये टाईप करून सांगा. पुढील क्वेश्चन कोल्हापूर पोलीस 2021. 12/45 बरोबर x/135. काय करायचं? x काढायचा आहे. मग एक्सला एकट्याला सोडायचा. मग हा 135 त्याला भागिले, तो इकडे येऊन काय होणार? गुणिले 12 गुणिले 135 भागिले 45 बरोबर x. आता ह्या दोन्हींना 5 ने भाग जाईल. 5 9 45, 5 2 10, 3 आला. 5 7 35, पुन्हा या 9 27 ला भागतोय. 9 3 27, 12 3 36, 36 बरोबर x. ऑप्शन क्रमांक 3 हे याचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन रत्नागिरी पोलीस 2024 साली विचारलाय. जर प्लसचा अर्थ गुणिले वजाचा अर्थ भागिले भागिलेचा अर्थ प्लस गुणिलेचा अर्थ वजा असा आहे तर 30 भागिले 25 वजा 5 गुणिले 4 अधिक 3 बरोबर किती उत्तर येईल? जे दिले ती चिन्ह फक्त बदलायची. 30 भागिले 25 आहे. भागिलेचा अर्थ काय येतो? प्लस म्हणजे प्लस 25. वजा 5 आहे. वजाचा अर्थ काय? भागिले म्हणजे 25 भागिले 5 गुणिले 4. गुणिलेचा अर्थ काय दिलाय? वजा. वजा 4 अधिक 3. अधिकचा अर्थ काय? गुणिले. गुणिले 3. सोडवा. 30 अधिक 25 भागिले 5. पहिला भागाकार करावा लागेल. 30 अधिक 5 5 25 वजा गुणाकार करा. 4 3 12. 30 अधिक 5 35. 35 वजा 12 तर काय येणार आहे? 23. ऑप्शन क्रमांक 2 23 हे याचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन सिंधुदुर्ग पोलीस 2024 साली विचारलाय. 0.4 गुणिले 0.4 गुणिले 0.4 भागिले 0.04 गुणिले 0.4 हे सेम आहेत. हा एक कॅन्सल झाला. आता दशांश सोडून डायरेक्ट गुणाकार करून घ्या. 4 गुणिले 4 भागिले 4. दशांश आपण कन्सिडरच नाही करायचे. 4 चौक किंवा 4 4 4 कॅन्सल झाला. काय राहिला? उत्तर 4 राहिलो. खाली काहीच नाही म्हणजे काय? 1. आता दशांश मोजा. वरती दशांश किती आहे? दशांशानंतर 1, पुन्हा दशांशानंतर 1. वरती 2 दशांश आहेत त्यामुळे खाली शून्य किती येणार? 2. आणि खाली पॉइंट नंतर 2 अंक आहेत त्यामुळे वरती पण शून्य किती येणार? 2. पुन्हा हे 0 0 काय झाले? कॅन्सल म्हणजे उत्तर आलं 4. ऑप्शन क्रमांक 2 हे याचे बरोबर उत्तर. पुढील क्वेश्चन हिंगोली पोलीस 2023 साली विचारलाय. 5 भागिले 0.125. 5 भागिले 0.125 भागाकार करायचा आहे. डायरेक्ट 5 भागिले 125 करा. उत्तर काय येणार आहे? 5 1 5, 5 2 10, 2 आले. 5 5 25, 1/25 हे उत्तर आलं. आता दशांश पहा. वरती काहीच नाहीत म्हणजे खाली काही 0 येणार नाही. दशांशानंतर 3 अंक आहेत. 1 2 3 त्यामुळे छेदाला येते बरोबर. त्यामुळे वरती किती अंक येणार? 3 अंक येणार. मग 25,000 भाग घालवा. 25 1 25, 25 चौक 100 आणि पुढे 0. ऑप्शन क्रमांक 3 हे याचे बरोबर उत्तर आहे.
एकदम सोपं आहे. दुसऱ्या पद्धतीने कसं सोडू शकता पहा. 5 भागिले डायरेक्ट 0.125 घ्यायचा. हेच तुम्ही असं लिहू शकता. खाली 5 आहे, खाली 125. हा 125 पॉईंट नंतर 3 आहेत, त्यामुळे वरती 3 शून्य घ्यायचे. याचा पॉईंट कॅन्सल झाला दशांश. अशा प्रकारे तुम्ही सोडू शकता. याचं उत्तर 40 आलं असतं. पुढील क्वेश्चन नांदेड बॅट्समन 2024 साली विचारलाय. जर पी बरोबर 3, टी बरोबर 2 असेल तर किंमत घाला फक्त. पी बरोबर 3 आहे, त्यामुळे 3 गुणिले 3 अधिक 2 गुणिले 3 गुणिले टीची किंमत 2 आहे बरोबर, गुणिले 2 अधिक 2 गुणिले 2. सोडवा आहे. गुणाकार आहेत, बरेचसे गुणाकार आहेत, त्यामुळे गुणाकार करून घ्या. 3 त्रिक 9 अधिक 2 त्रिक 6 गुणिले 2 अधिक 2 दुणे 4. 9 अधिक 6 दुणे 12 अधिक 4. काय उत्तर येणार आहे? 9 अधिक 12 21, 21 अधिक 4 25. ऑप्शन क्रमांक 2 हे याचे बरोबर उत्तर आहे. अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण बॉडमासवर आधारित सर्व कन्सेप्ट आणि 2021 ते 24 पर्यंत विचारले गेलेले सर्व प्रश्न अभ्यासले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या एस अकॅडमीला सबस्क्राईब करा.